नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीचं उद्यासाठी प्रिडिक्शन बघणार आहोत. आजचं निफ्टीचं सेशन एक गॅप डाऊनने बघायला मिळालं. शार्प गॅप डाऊन होता. तर ह्या गॅप डाऊनला पॅनिक व्हायचं की नाही व्हायचं सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. आपण म्हटलो होतो की या ठिकाणी कुठे ना कुठेतरी एक आपल्याला बॉटम तयार होताना दिसेल, पण सेंटिमेंट वॉरचे जे सेंटिमेंट आहेत ते थोडे खराबच होत आहेत. त्याच्यामुळे हा आपल्याला पॅनिकनेस बघायला मिळाला. एकंदरीत आजचं सेशन हे आपलं फक्त लेवल्सचं राहणार आहे. आपण थोडं डेटाचं पण प्रिडिक्शनचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर करणार आहोत, ट्राय करणार आहोत. थोडं काम असल्यामुळे मला तो व्हिडिओ जमत नाहीये, हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला निगेटिव्ह आपल्यासाठी एक गोष्ट आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल हा 100च्या वर चालला गेलेला आहे. त्यामुळे म्हणजे इंडिया ऑइल इम्पोर्टवर डिपेंड असल्यामुळे मार्केटचं हा आपल्याला अनसर्टनिटी किंवा निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर सगळे स्टॉक्स असतील हे पॅनिकमध्ये लोक विकत आहेत, त्यामुळे इंडेक्समध्ये हा फॉल येत असतो. तर ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात ज्या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केटने एक 50%ची जी रिट्रेसमेंट होती ओव्हरऑल ट्रेंडची. कोणता ट्रेंड होता, काय ट्रेंड होता, तर तो हा ट्रेंड होता की ओव्हरऑल ट्रेंडची जी रिट्रेसमेंट होती ही आणि ही, हा लो हा टॉप, याची 50% लेवल होती 24,066, राईट. ही तुम्हाला पर्पल लाईन जी दिसते आहे ती, आणि तुम्हाला इकडे या साईडला 50% फिब लेवल असं मार्क करून ठेवलेलं आहे. आणि एक पॉसिबिलिटी होती की मार्केटमध्ये 24,500 जर निघाला तर एक सेलिंग साईड प्लॅन होऊ शकतो, आणि मार्केटने ते दाखवलंय. पण मार्केटमध्ये बघा, जेव्हा हेवी गॅप डाऊन होतो, बरोबर, जेव्हा हेवी गॅप डाऊन होतो तेव्हा ह्या इथं पोझिशन कोणी म्हणजे कोणी बनवलेलंच नाहीये, राईट. कोणी इथे बाईंग पण केलेली नाही, इकडे कोणी सेलिंग पण नाही. हा, कॅरी फॉरवर्ड ज्या असतील त्या असतील, ठीक आहे. हा इम्बॅलन्स तयार होऊन जातो, हा जो आहे ना हा इम्बॅलन्स तयार होऊन जातो. मार्केटला जर अजून डाऊन साईड जायचं असेल तर प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट जाऊ शकतं. त्यासाठी मार्केटला एक रिट्रेसमेंट द्यावी लागेल. एक 50%च्या आसपास रिट्रेसमेंट देऊन मार्केटला एक डाऊन साईड मार्केट जाऊ शकतं, अशी पॉसिबिलिटी बनते. 50%ची लेवल कुठली असेल, काय असेल ते आपण एकदा दाखवू. जर तुम्ही टॉप पकडला, आजचा बॉटम पकडला, तर तुम्हाला एक लेवल निघते इथे. तुम्हाला एक लेवल निघत होते की 24,000, म्हणजे साधारण 25,000ची एक लेवल आहे. 25,000ची लेवल ही बेस्ट लेवल असेल आपल्याला रिट्रेसमेंटसाठी. आणि याचा याचा आणि याचा, या तिघांचा मीन जर पकडला तर मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन येते आहे अशी, जी मार्केटला परत एकदा डाऊन साईडला आपल्याला फेस करावे लागेल, डाऊन साईडला मार्केटला जावं लागेल, राईट. चला, ह्या बाकीच्या ज्या लेवल्स आहेत त्या आपण काढून टाकू. आपण एक म्हटलं होतं की एक बॉटम तयार होईल, पण एक थोडं वॉरचं सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे पॉसिबल चान्सेस आहेत. आजचं तुम्ही बघू शकता, मार्केटला आज 24,000च्या वरती क्लोज करून ठेवलेलं आहे. बुल्स म्हणजे बुलिश साईडला क्लोज केलेलं आहे, आणि मार्केट एक रिट्रेसमेंटसाठी रेडी आहे. कदाचित उद्या एक गॅप अपची पॉसिबिलिटी असू शकते. ॲव्हरेज प्राइसनुसार, ॲव्हरेज प्राइसची मार्क केलेली नाहीये, ॲव्हरेज प्राइसनुसार एक गॅप अपची पॉसिबल आहे चान्सेस. पण ओव्हरऑल जर ट्रेंड बघितला तो आपला निगेटिव्ह आहे. सेल ऑन राईज आपल्याला बघायचं आहे. सेल ऑन राईज आपल्याला बघायचं आहे 5 मिनिट टाइम फ्रेम, 15 मिनिट टाइम फ्रेम, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त या चार्टमध्ये असं काही वेगळं बोलण्यासारखं नाहीये. आता जर बघितलं तर मार्केटमध्ये आपण जी लेवल मार्क केलेली होती 23,800, 1 आवर टाइम फ्रेमची लेवल आहे ही. 1 आवर टाइम फ्रेमच्या लेवलला मार्केट कंटिन्युअसली रिस्पेक्ट करत होतं, ब्रेक केलं, टेस्ट केलं, आणि मार्केटने एक अपसाइड मोमेंटम दिला 23,934 वर. तिथं मार्केटने रिजेक्शन घेतलं, मार्केटने बेस तयार केला, आणि मार्केटने 24,000ची रॅली दाखवलेली आहे. ही कंडिशन जी आहे, रॅली देऊन परत पुलबॅक घेणं खाली, ही कंडिशन असते की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बायर्स तर होतेच, पण ऍट दी एंडला मार्केटने त्यांना काढलेलं आहे. मार्केटच्या इथं जे लोक एंटर झालेले होते किंवा इथं एंटर झाले असतील त्यांना मार्केटने काढलंय. गॅप अप पॉसिबिलिटी आहे. बऱ्यापैकी लोकांनी ते कॅरी फॉरवर्ड केलेले असेल पीई साईडला. पण एक ऑब्झर्वेशन जर बघायला गेलं तर गॅप अप पॉसिबल आहे आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजचा म्हणजे 5 मेचा आणि आजचा लो जर निघाला तर आपण बिअरिश साईडला ट्रेड जाणार. आपला 23,800 ही क्रुशियल लेवल असेल मार्केटमध्ये. सगळ्यात फर्स्टला म्हणजे साधारण 9:21 आसपास मी बघितलं की 24,000ला शॉर्ट कव्हरिंग होते, ठीक आहे. 24,000ला शॉर्ट कव्हरिंग होते म्हणजे इथून, कारण ऑलरेडी बघा मित्रांनो, जेव्हा बिग गॅप डाऊन होतो किंवा बिग गॅप अप होतो तेव्हा मार्केटमध्ये गॅप डाऊन झाला तर मार्केट डाऊन साईडला येत नाही, आणि गॅप अप झाला तर मार्केट अप साईडला जात नाही. सगळ्यात सिंपल कन्सेप्ट ही लिहून ठेवा किंवा ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कामात येईल, ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. यामध्ये जेवढा मोठा सेल ऑफ आलाय, लोकांना सर्वांना वाटलं डे लो क्रॉस केला मार्केट डाऊन साईडला जाईल, पण तसं नसतं मित्रांनो. मार्केट काय करतं, ट्रॅपिंग मध्ये मार्केट जात असतं. खाली सेलर्सचे स्टॉप लॉस नाहीयेत. मार्केटने काय केलं, एक स्टॉप लॉस तयार केले आणि मार्केटला जायचं होतं वरच्या साईडला. डेटानुसार जर बघायला गेलं तर आजचं सेशन हे आपलं डेटा
दाखवत होतं की एक बुलिश साईडला आपल्याला कुठं ना कुठेतरी एक रॅली बघायला मिळेल, पुट रायटिंग होत होती, राईट. तर हे सिंपल कन्सेप्ट ठेवा, काही कुठली जास्त गोष्ट किंवा कुठल्याही प्रकारचा लोड घेण्याचं कारण नाही. हे बघा 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो तर इथं जर बघितलं तर हे बघा तुम्हाला एक इंडिकेटर दाखवतो मी, जे मी स्वतः तयार केलेले आहे. हे बघा या ठिकाणी मार्केटने एक सेलिंग सिग्नल दिला, हा लो निघाला आणि मार्केटमध्ये एक डाऊन साइड मोमेंटम आला. ठीक आहे, कुठपर्यंत आला, त्याच्या ऑर्डर ब्लॉक पर्यंत. 3 मिनिटाचा टाइम फ्रेमवर आहे, ऑर्डर ब्लॉक पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर पुढे आलो, पुढे आल्यानंतर मार्केटमध्ये एक सेल आला, मार्केटचा लो निघाला, त्याच्या ऑर्डर ब्लॉक पर्यंत आला. पण हा ऑर्डर ब्लॉक न कन्सिडर करता जर तुम्ही हा ऑर्डर ब्लॉक केला असता, तुम्हाला इथं साधारण हे बघा प्रीमियम मध्ये मी स्वतः ऑब्झर्व करतो 22 रुपयाचा जंप आलेला होता या ठिकाणी. ठीक, त्यानंतर हे बघा आता या ठिकाणी कसं होतं, या ठिकाणी जर बघायला गेलं तर इथं लो निघाला, मार्केट एक डाऊन साईडला आलं. याचा इथं सेलिंग दिला पण याचा लो नाही निघाला, मार्केट कंटिन्युअसली अप साईडला गेलं. म्हणजे कुठं कसं इंडिकेटर वापरायचं, काय वापरायचं, आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळत असतात. तर हे ओव्हरऑल ट्रेंड आहे, ओव्हरऑल मार्केट आहे, मार्केट थोडं बियरिश आहे. बॉटम कधी लागतो ते महत्वाचं आहे. जोपर्यंत जोपर्यंत हा हाय, ठीक आहे, 24,856चा हाय आणि सेफ प्लेअर 25,000च्या वर जोपर्यंत मार्केट वीकली टाइम फ्रेमला क्लोज करत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये एक प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि जर इन केस मार्केटला पुलबॅक घ्यायचा असेल तर मार्केट पुलबॅक घेईल. मार्केटला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पुलबॅक घ्यायचं चान्सेस आहेत मार्केटला ह्या लो पर्यंत आणि 50% पर्यंत. म्हणजे इथून मार्केट असं येईल आणि मग डाऊन साईडला प्लॅन होऊ शकतो. हे 1 आवर टाइम फ्रेम आहे, 1 आवर टाइम फ्रेमच्या दृष्टीने मी सांगत आहे. त्यानंतर जर बघितलं तर इथं तुम्हाला एक ट्रेंड लाईन पण दिसेल. ही बघा ही एक ट्रेंड लाईन आहे, त्याचा मीन जर पकडला तर ही एक ट्रेंड लाईन आहे. ह्या ट्रेंड लाईनच्या कदाचित मार्केट इथे येईल, इथून आपल्याला एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. सेल ऑन राईटची कंडिशन आपल्याला बघायला मिळू शकते. आता ऍक्टिव्हेट बुल्स आहेत, ऍक्टिव्हेट बुल्स होऊ शकतात का, इन्व्हेस्टमेंट कधी काय, आपण त्याच्यावर एक संडेचं सेशन घेऊ. संडेच्या सेशनमध्ये मी डिस्कस करतो कुठले सेक्टर्स कसे काय, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. नेमकं टाइम मिळत नाही त्यामुळे त्या गोष्टी होऊन नाही राहिल्या, हरकत नाही. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस करणार आहोत. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी हे बघा डायरेक्ट झोनमध्ये झोनलाच रिजेक्शन घेतला आणि कंटिन्युअसली डाऊन साईडला आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, हरकत नाही. एक पॉसिबल चान्सेस आहेत बँक निफ्टीसाठी. या ठिकाणी जर मार्केट कंटिन्युअसली सस्टेन करेल तर मार्केट एक अपसाइड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. लास्ट होप आहे हेच. जर इन केस 53,500 जर निघाला मित्रांनो, 53,500, तर कुठं ना कुठेतरी आपल्याला एक थोडा विकनेस बघायला राहू शकतो. ठीक आहे, कुठं ना कुठेतरी एक विकनेस बघायला मिळू शकतो. तर हे आपलं सिंपल अनालिसिस आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचं. जास्त कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही, एवढ्या लेवल्स मार्क करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर इन केस उद्या मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन डायरेक्शन वरच्या साईडला ठेवा, जेणेकरून हा गॅप फिलिंग चान्सेस पॉसिबल दिसत आहेत. आता काय प्रॉब्लेम आहे माहिती का, मार्केटमध्ये या वीक फॉर्मेशन झालेलं इथं, राईट, या वीक फॉर्मेशन कदाचित मार्केट गॅप अप ओपन होईल, मार्केट थोडं खाली येईल, सेलर म्हणजे स्टॉप लॉस क्रिएट करायला मग मार्केट वर जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे अशी एक पॉसिबिलिटी बनू शकते. चलो गाइस, ठीक आहे. आणि कालचं सेशन तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा मार्केटमध्ये काल तुम्हाला इकडे दिसेल, या साईडला बघा. मार्केटमध्ये ही कालची डेट कुठे गेली, 6 तारीख. कालच्या मध्ये मार्केटचं बायस बुलिश होतं, कॉल रायटिंग होत होती, मार्केटचं डिरेक्शन बुलिश साईडला आहे, स्मार्ट मनी सेलिंग करतायत. हा ठीक आहे, नॉर्मल आहे, रिटेलचं नॉर्मल होतं, शॉर्ट कव्हर होऊ शकतात, कॉल शॉर्ट कव्हर होऊ शकतात, पुट रायटिंग होते. आणि ओव्हरऑल फायनल मार्केट, फायनल जी समरी आहे ती बुलिश मार्केटची होती. ठीक आहे, या ठिकाणी मार्केटचं एक मीटर आहे, मीटरमध्ये हे बघा मीटर आहे, मीटरची रेंज आहे खाली. तर कुठं ना कुठं तरी हे सर्व सेंटिमेंट बघून मार्केटमध्ये एक रॅली पॉसिबल होती आणि मार्केटमध्ये आली, जरी गॅप डाऊन झालं तरी. चलो ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आपण थोडं व्हिडिओमध्ये थोडा डिले होऊ शकतो, 1-2 सेशन होणार नाही, होतील किंवा डेटाचा सेशन होईल नाही होईल, त्या गोष्टी सगळ्या आपण बघणार आहोत. बऱ्यापैकी आपण थोडं टेम्पलेटवर सुद्धा काम करतो, एक्सेलवर काम करतोय, कुठला चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट बघायला मिळू शकतो. चलो गाईज, ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि लेवल कोणत्या कोणत्या ठेवायचे ते सांगून देतो. ही एक लेवल असू द्या आणि आज चाललो, आजची क्लोज, या 3 लेवल असू द्या. मार्केट त्यांच्यावरती ओपन झालं, त्यांचा सपोर्ट घेईल आणि मार्केट अपसाईडला जाईल. ही लेवल इम्पॉर्टंट आहे. याचा जर सपोर्ट घेतला मार्केटने, आता हा ट्रॅप आहे, ठीक आहे, हा ट्रॅप होऊ शकतो, सपोर्ट घेईल आणि मार्केट अपसाईडला जाऊ शकतं, गॅप फिलिंग होऊ शकते उद्याच्या सेशनमध्ये. लेट्स सी काय होतं काय नाही. फक्त कुठली न्यूज नको यायला, बॅड न्यूज, नाही तर मग परत एकदा गॅप डाऊनच्या सिनेरियोमध्ये आपण जाऊ शकतो. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच.